नमस्कार, लोगाव टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आज लोगाव परिसरामध्ये एक उपोषण आहे. सन्माननीय वडगाव मतदारसंघाचे शरदचंद्र पवार गटाचे युवक अध्यक्ष सागरदादा खांदवे असतील, त्यानंतर खांदवे मास्तर असतील, कार्याध्यक्ष अझरभाई खान असतील, प्रभाग क्रमांक 2 चे सुभाषजी ठोकळे असतील आणि हे सगळे कार्यकर्ते रागपसरे दादा असतील. तरी उपोषण करतात. एक कशा संदर्भात उपोषण आहे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत खांदवे दादा मास्तर आहेत. काय सांगाल? आता काय झालेलं आहे की जी डेव्हलपमेंट आहे लोगावातली तो रोडचा आहे. सागरदादा मी चांगला विषय घेतलाय. जो लोगाव आपली रोडचा आहे ते काम पण इतकं निकृष्ट दर्जाचं आहे. त्याच पद्धतीने लोगावमध्ये पण सगळी कामं पती विभागाचे ते काम आहेत नाही. इतकं पुणे महानगरपालिका तो तरी PWDचा रस्ता असेल, पण पुणे महानगरपालिकेचा जो रस्त्यात कामं चालू आहेत ना, इतका प्रचंड असा भ्रष्टाचार आहे. आणि याला सगळे कारणीभूत म्हणजे हे प्रशासन आहे. प्रशासन का म्हणायचंय की अजिबात लक्ष नाही. आज किती ठिकाणी मेंटेनन्स मधून पेमेंट येते पुणे महानगरपालिकेचं, पण जागेवरती अजिबात काम दिसलं जात नाही. आणि जर मागच्या वर्षीचे जे रस्ते संदर्भात आपण विचारायला गेलो तर ते सांगतात आता पाऊस एवढा झाला, एवढा मिलीमीटर झाला आणि पाणी वाहून गेलेलं आहे. ही अजिबात कारण फक्त ह्यांचं जो भ्रष्टाचार झाकून जाण्यासाठी आहे. आणि मी मनापासून धन्यवाद देतो सागर खांदवेला की ह्याच्यातून आपण सगळेजण येणार. खांदवे सुद्धा आहेत. तर काय सांगाल? आमदार साहेब येणार आहेत? हो, आमदार साहेबांनी सांगितलंय की दुपारपर्यंत ते अधिकाऱ्यांना घेऊन येणार आहे. त्यांनी तर मला असं म्हटलं होतं की मी तुझ्या बरोबर उपोषणाला बसतो म्हणून. पण मी त्यांना म्हटलं की या 15 दिवसात जर या चौकशीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला नाही तर आपण 15 दिवसानंतर उपोषणाला पुन्हा एकदा या ठिकाणी बसूया. असा एक प्रश्न होता. हे वारंवार का घडते लोगावच्या बाबतीत? लोगावला कुठेतरी गृहीत धरलं गेलंय मला असं वाटतं. म्हणजे लोगाव मध्ये कशीही कामं केली तरी चालतात. लो मध्ये टेंडरिंग केलं जातं लो बजेटमध्ये, आणि त्यातून कमी खर्चातून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला जातो. मग तो निकृष्ट दर्जाचं होत आहे. आणि या निकृष्ट दर्जाच्या कामातून आपला जो कररूपी पैसा आहे, आपल्या जनतेचा कररूपी पैसा आहे, याचा अपव्यय होतो. तर माझ्यासोबत रागपसरे दादा सुद्धा आहेत. काय सांगाल आपण? लोगाव पूर्ण म्हणजे परिस्थिती इतकी नाजूक आहे. रस्ता व्यवस्थित नाही, ट्रॉफिक कायम म्हणजे कमीत कमी 10 वर्ष आलं ट्रॉफिक हे रस्ता नाही. निरगुडी रोड ह्या ठिकाणी नाही, कुठेच रस्ता नाहीये. त्यामुळं जे प्रशासन आहे ते इकडे दुर्लक्ष करतात, बेकायदेशीर काम करतात. त्यांच्यावर कारवाई आणि त्यांनी याचे हे घ्यावं बात ही विनंती. आता माझ्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष वडगाव मतदारसंघाचे अझरभाई खान सुद्धा आहेत. अझरभाई, काय सांगाल? उपोषणाची वेळ आली आहे. सागरदादाने सांगल्याप्रमाणे की राज्य महामार्ग क्रमांक 68 त्याच्यामध्ये संतनगर ते दादाच्या वस्ती या ठिकाणी झालेला रस्ता हा पूर्ण निष्कृष्ट दर्जाचा असून 2023 नंतर ज्या ठिकाणी सागरदादांनी या बाबतीमध्ये प्रश्न केला त्या संबंधित अधिकाऱ्याने त्याच्यावरती चौकशी बसवली. ते दर्जा तो रोड जो आहे ज्या निष्कृष्ट दर्जाचा असून त्या ठेकेदारावरती चौकशीचा अहवाल आता पूर्णपणे सादर झालाही नाही. त्यानंतर पण 93 लाखाचे बिल त्याचे पास केले गेले. कुठंतरी हा प्रश्न 100% कुठंतरी खिचडी किंवा जे शिस्त आहे ते दोन्हीकडून अधिकाऱ्यांकडून पण चुका दिसत आहेत. ठेकेदारांना पण जेव्हा वरचे वरिष्ठ अधिकारी हे सांगतायत की चौकशीचा अहवाल पूर्ण झालेला नाहीये, तो सादर अजून झालेला नाहीये, तरी त्यांचे काय बिल पास केले गेले. आम्ही सांगतोय की आमच्या करांचा पैसा आहे, हा पुणेकरांचा पैसा आहे, त्याची उधळपट्टी हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि हा आंदोलन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना जेव्हापर्यंत त्यांची जागा किंवा त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये, हा आंदोलन किंवा याच्यावरती प्रश्न आम्ही नेहमी उपस्थित करत राहणार. आपण काय सांगा? तुकाराम महाराजांचा या ठिकाणी आजोळ आहे. या लोगावला संतांचा वारसा आहे आणि हे जे नावलौकिक या संबंध भारतभर आहे. या नावलौकिक कुठे तडा जाऊन देऊ नका असं या प्रशासनाला माझी विनंती आहे. असले काहीतरी घोटाळे बिटाळे करणार, भ्रष्टाचार करणार आणि या लोगांचं नाव धुळीत मिळवू नका अशी माझी विनंती आहे. आणि हा जो नावलौकिक आहे संतांचा या ठिकाणी गाव म्हणून ओळखलं जातं, त्याला तडा जाऊन देऊ नका अशी विनंती करतो. आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर देखील आपण डोळे न झाकता समंजसपणे याच्यावरती आपण तोडगा काढावा आणि जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो त्वरित याच्यावरती कारवाई करावी आणि संबंधित भागामध्ये सुंदर असा रोड करावा अशी विनंती आहे. धन्यवाद.